नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांचं दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात स्वागत आहे. आणि आपण सगळेजण अभ्यास करून आलेलोच आहोत आजच्या समासाचा. आणि समास किती मोठा आहे आणि विस्तीर्ण आहे हे आपल्याला ते वाचतानाच त्याचा अर्थ उकलायला लागतो हळूहळू, की समर्थांना काय सांगायचं आहे. आणि जिकडे परमार्थाचा काही अभ्यास आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा असं सांगितलं जातं की करावी तातडी परमार्थाची, म्हणजे तिकडे घाई केली पाहिजे परमार्थाची. आणि एके ठिकाणी शास्त्र असं पण म्हणते की इकडे घाई करून चालत नाही, आता तातडी केली पाहिजे, हे पण तेच शास्त्र सांगते. आणि घाई घाई करून चालत नाही, हे पण तेच शास्त्र सांगते. मग नक्की समजून कसं घ्यायचं, तर त्याचा अर्थ इतका सुंदर आहे की साधनेची घाई आपण केली पाहिजे, तिकडे तत्परता किंवा तिकडे आपलं मुख साधनेकडे किंवा साधन चतुष्टय संपन्न होण्यासाठी आपण तातडी केली पाहिजे. पण घाई करून चालत नाही असं जेव्हा शास्त्र सांगतं तेव्हा फळ त्याचं जे काय आपल्याला मिळायचं आहे, ज्याच्यासाठी आपण हे करतोय त्याच्यासाठी घाई करून चालत नाही, हे आपल्या शास्त्राला सांगायचं आहे. आणि घाई कशी करून चालत नाही याचा प्रत्यय बहुतेक आपल्याला हे या सगळ्या ओव्या शिष्य लक्षणाबद्दल काय सांगितलं, आपण स्वतःला शिष्य समजत असतो आणि समर्थ आपल्याला काय शिकवतात हे आपल्याला हे सगळं वाचताना कळतं. आपल्या समोर आज आपलं चिंतन जे मांडणार आहेत त्या वैशालीताई कवीश्वर. त्या स्वतः रुईया कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या प्राध्यापिका आहेत आणि बोर्ड एक्झामसाठी त्या मॉडरेटरचं काम पण करत असतात. त्यांचं विशेष त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की त्यांचे वडील जे आहेत त्यांनी 20 वर्ष दासबोधाचा अभ्यास केला आणि हिंदीत दासबोध त्यांनी लिहिला. आणि त्याचं प्रकाशन जे आहे ते सज्जनगडातर्फे 2018 साली झालेलं आहे, असं विशेष त्यांच्याबद्दल सांगावंसं वाटतं. शिवाय त्यांच्या आई पण संस्कृत विषयात त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांच्या आई. आणि त्यांच्याबद्दल असं विशेष जे सांगावंसं वाटतं ते म्हणजे हे पॅन्डेमिक, आता हे सगळं कोविडचं चालू झाल्यानंतर गेल्या 1 वर्षभरात त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप चालू केला होता मुद्दामून मनाच्या श्लोकांच्या अभ्यासासाठी. आणि त्या प्रत्येक मनाच्या श्लोकाचं चिंतन आणि त्याच्यावर त्याचा अर्थ असं त्या सांगत होत्या त्या ग्रुपमध्ये. आणि ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये. म्हणजे त्यांचा स्वतःचा अभ्यासही खूप छान आहे. आणि आता आपण त्यांना विनंती करूया की आता शिष्य लक्षण हा जो समास आहे त्याच्यावरचं त्यांनी चिंतन आपल्या सगळ्यांसमोर प्रकट करावं. वैशालीताई. धन्यवाद शमिकाताई. माझा आवाज येतोय? येतोय व्यवस्थित. ओके. श्रीराम समर्थ श्रीराम. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी गदा रामदासाभिमानी श्रीराम. सर्वप्रथम मी माझ्या सद्गुरूंना वंदन करते, समर्थांना वंदन करते, आजच्या दोन्ही आचार्या आणि इथे जमलेल्या श्रोत्यांना मी वंदन करते. आजच्या माझ्या चिंतनाचा जो समास आहे तो दशक 5व्यातील 3रा शिष्य लक्षण समास. हा समास अभ्यासताना मी श्री के.व्ही. बेलसरे लिखित दासबोध आणि त्यांचेच दास बोधामृत याचा आधार घेतला. तसेच माझ्या वडिलांनी हिंदी भाषांतरित केलेला हिंदी दासबोधाचा आधार घेतला. दासबोधातील हा सर्वात मोठा समास आहे, ज्यात एकूण 104 ओव्या आहेत. आपण आधीच्या समासात गुरुलक्षण बघितले, त्यात गुरु आणि सद्गुरु यातील फरक विस्तृतपणे सांगितला. आता या समासात शिष्य कोणाला म्हणावे, शिष्यात कोणते गुण असावे, कोणते नसावे, सत्शिष्य कोणाला म्हणावे याचे वर्णन केले. सद्गुरु आणि सत्शिष्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखे समर्थ दुसऱ्या ओवीत म्हणतात, सद्गुरु विना सत्शिष्य तो वाया जाय निशेष, का सत्शिष्य विण विशेष सद्गुरु सिणे. यानंतर ओवी क्रमांक 4 आणि 5 या ओव्यांमध्ये सत्शिष्याची ओळख सांगितली आहे समर्थांनी. त्यासाठी समर्थ म्हणतात, सत्शिष्याला सद्गुरु मिळाला नाही तर शिष्य संपूर्ण वाया जातो. शिष्यापासून सत्शिष्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्यासाठी सद्गुरूंना अनेक कष्ट घ्यावे लागतात. यासाठी समर्थांनी भूमीचा दृष्टांत दिला आहे.
समजा जमीन उत्तम आहे, तिच्यातील खडे, दगड, तण काढून ती जमीन स्वच्छ केली, परंतु त्यात किडके बी पेरले, किंवा दुसऱ्या बाजूने विचार केल्यास बी अगदी उत्तम आहे, परंतु खडकाळ जमिनीवर पेरले, किंवा दोन्ही म्हणजे जमीन आणि अ, बी दोन्हीही चांगले आहे, परंतु पाऊसच पडला नाही, त्याची निगा राखली नाही, तर पीक येत नाही. वैसे साधना बिना साधक की प्रगती होगी नाही, ह्या निश्चिती, असे हिंदी दासबोधात म्हटले आहे. मग सद्गुरू आणि सत्शिष्य हे दोघेही उत्तमच असावे लागतात. म्हणजे सद्गुरू हा संपूर्ण कृपावंत आहे, परंतु शिष्य हा अनाधिकारी अपात्र असेल, यासाठी समर्थांनी गुरु शिष्याच्या नात्याला एखाद्या भाग्य पुरुषाचा दरिद्री मुलगा अशी उपमा अयोग्य शिष्यास दिली आहे. आता या संदर्भात एक सांगावेसे वाटते. एकदा स्वामी परमानंदजी एकाला सांगत होते, सद्गुरू सोज द सीड ऑफ नामा इन द हार्ट ऑफ डिसिपल. टू मेक इट स्प्राउट, इट इज द टास्क ऑफ डिसिपल. The disciple has to establish the seat of Sadguru in his heart so that Sadguru and disciple become one. There remains no difference. या संदर्भात गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात त्यांनी लिहिलंय, भगवंताची सेवा एकपरी सोपी आहे, पण गुरुची सेवा करणे कठीण आहे. नाथांनी खरी गुरुची सेवा केली, कल्याणांनी खरी गुरु सेवा केली. स्पष्ट सांगायचं म्हणजे खरा शिष्य मिळणे कठीण गोष्ट आहे. देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही, आणि गुरुसेवेत देह झिजल्या वाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही. आता शिष्याने कसे असावे यासाठी सर्वप्रथम मी शिष्य आहे ही भावना मनोमन रुजवावी. मग पुढे सच्शिष्य होण्यासाठी समर्थांनी सच्शिष्यासाठी पुढील गुण असणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यात आपल्या सद्गुरूंवर ठाम विश्वास, सदुपासना, सत्क्रिया, सत्कर्म, स्वधर्म, सत्संग, नित्यनेम अशा गुणांची आवश्यकता असल्याचं सांगितलंय. आता हे गुण वाचत असताना एक एक असे अनेक सद्गुरूंचे सत्शिष्य डोळ्यासमोर आले. जसे की विश्वास म्हटले की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची त्यांचे सद्गुरू श्री तुकाई महाराज हे आठवले. जेव्हा या दोघांची भेट झाली, दृष्टादृष्ट होताच तुकामाई जोरात ओरडले, मी तुझा खून करतो, आणि उसाचे दांडके उगारले. तत्क्षणी गोंदवलेकर महाराज म्हणाले, मी पण माझा जीव देतो. असे म्हणून गोंदवलेकर महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा तुकामाईंनी महाराजांना उचलून पोटाशी धरले आणि अतिशय प्रेमाने आपल्या घरी घेऊन गेले. तसेच कल्याण स्वामी यांचा आपल्या सद्गुरूंवर दृढ विश्वास असल्या कारणाने छाटी उडाल्यावर मागचा पुढचा विचार न करता त्यांनी उडी मारली. ही कथा सर्वश्रुतच आहे. म्हणजे शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, शिष्य पाहिजे दृढ व्रताचा, शिष्य उत्तम कुळीचा, पुण्यशील. त्यानंतर सत्क्रिया, सत्कर्म, स्वधर्म हे गुण अवलोकताना तुकाराम महाराज, संत जनाबाई आणि असेच अनेक संत डोळ्यासमोर आले. सत्संग हा गुण अवलोकताना संत कान्होपात्रा डोळ्यासमोर आली, जी एका गणिकेची मुलगी असूनही विठ्ठलाच्या चरणी विठ्ठलाला अगदी आर्तपणे हाक मारून मोक्षपदाला पोचली. नित्यनेम हा गुण वाचताना समर्थांची शिष्या वेण्णा स्वामींची आठवण झाली, ज्यांचा रामाच्या मूर्ती समोर उभे राहून नामस्मरण करण्याचा नित्यनेम होता, अगदी आजारी असताना देखील. आता या आधीच्या समासात आपण एक ओवी बघितली. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती, अशी ही 45वी ओवी आहे, जे झाले सद्गुरूंचे मुख्य लक्षण. आता या समासातील 19व्या ओवीकडे आपण वळूया. यात समर्थ म्हणतात,
मुख्य सच्चिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. म्हणजे यावी संपूर्ण समासाचे सारच दिले आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा सत्शिष्याची व्याख्या केली असे आपण म्हणूया. एक छोटीशी कथा इथे सांगू इच्छिते. समर्थांचे एक शिष्य संसारात गुरफटले होते. एकदा समर्थ इतर शिष्यांसह त्यांच्या घरी गेले. त्या शिष्याने गुरूंची आणि इतर शिष्यांची उत्तम व्यवस्था ठेवली. सर्वांची जेवणं झाली. आता निघायचे तेव्हा समर्थांनी एका खांबाला मिठी मारली. सर्व शिष्य त्यांना म्हणतायत, स्वामी चला. पण स्वामी म्हणाले, कसा येऊ, हा खांब मला सोडतच नाही. तेव्हा त्या घराचा मालक, जो समर्थांचा शिष्य होता, तो म्हणाला, महाराज आपणच खांबाला घट्ट धरले आहे, आपली मिठी सोडा. तेव्हा समर्थ म्हणाले, तुला जसं संसाराने घट्ट धरले आहे तसे मला या खांबाने घट्ट धरले आहे. तो शिष्य काय ते समजला आणि समर्थांबरोबर बाहेर पडला. समर्थांनी या कृतीतून सच्शिष्याकडे वाटचाल करताना संसाराबद्दल अनासक्त असावा हे दाखवून दिले. पुढे समर्थांनी सच्शिष्य कसा असावा याची आणखीही लक्षणे कोणती याचे विस्तृतपणे ओवी क्रमांक 20 ते 32 यामध्ये सांगितले आहे. यात एकूण 48 गुण समर्थांनी वर्णिले आहे. जसे की निर्मळ, निष्ठावंत, दक्ष, धीर, सावध, प्रज्ञावंत, सात्विक, साधनकर्ता यातील काही निवड. असेच पुढे 33व्या ओवीपासून शिष्य कसा नसावा याचे वर्णन केले. ज्यात तो अविवेकी नसावा, गर्भसुखी नसावा, संसार दुःखी असावा, देहाबद्दल अनासक्त असणारा असावा, संसार दुःखे भोगलेला, त्रिविध तापाने पोळलेला असावा, अविश्वासी नसावा, जो गुरु आणि देव यांची बरोबरी करणारा असेल त्याला दुराचारी शिष्य म्हटले आहे. कारण सद्गुरु हे देवापेक्षाही कोटी कोटी पटीने श्रेष्ठ आहेत. का तर पुढे काही ओव्यात सद्गुरूंचे वर्णन केले आहे. ज्यात सद्गुरूंना मायेचा स्पर्श नाही, जिथे सद्गुरु कृपा तिथे कोणाचीही सत्ता चालत नाही. तसेच सद्गुरु कृपेमुळे सत्शिष्य हा मी ब्रह्म आहे या दिव्य अवस्थेला पोहोचतो. आता शिष्य समुदायामध्ये सत्शिष्य वेगळे कसे याचे 50व्या ओवीपासून वर्णन केले आहे. ज्यात कोणाचा तरी माईक ऑन आहे मला वाटतं, आरती पाटील म्हणून. थँक्यू. आता शिष्य समुदायामध्ये सत्शिष्य कसे वेगळे याचे 50व्या ओवीपासून वर्णन केले आहे. ज्यात मगाशी सांगितलेले अढळ विश्वास, निर्मळ ज्ञान, संपूर्ण शरणागती असलेला तो सत्शिष्य, तर बाकी शिष्य हे नुसते वेश पांघरणारे लबाड शिष्य समजावे. याचा उल्लेख 53व्या ओवीत केला आहे. पढत मूर्ख हा सत्शिष्य होऊ शकत नाही, कारण त्याला प्रपंचाबद्दल आसक्ती असते. साधारण शिष्यासाठी समर्थांनी डुकराला सुगंधी लेप लावला किंवा रेड्याला चंदनाचा लेप लावला तर हिंदी दासबोधात असं म्हटलंय, सुकर का पूजन जैसे सुगंधी द्रव्य लगाने से या भैसे का चंदन लगाने से. त्यांना त्याची किंमतच कळत नाही. पुढे कुत्रा, माकड, डोंकावळा यांचीही हलक्या प्रतीच्या शिष्याशी उपमा दिली आहे. आता साधारण शिष्य जे इंद्रिय सुखांपुढे लाचार होतात त्यांना आत्मज्ञान होणे नाही. मग असंच शिष्यापासून सत्शिष्यापर्यंत हे कसे जाऊ शकतील या प्रश्नाचे उत्तर म्हणजे या शिष्यांना पश्चाताप झाला, सद्गुरूंना शरण गेले तर सद्गुरूंच्या कृपाबळाने हे शिष्य मजल मारू शकतात. पुढे ते जर सद्गुरूंशी एकनिष्ठ राहिले, स्वार्थापोटी तात्पुरते नाही तर संपूर्ण शरणागती पत्करली, समर्पित झाले, तर त्याची सत्शिष्याच्या वाटेवर प्रगती होऊ शकते, म्हणजेच तो परमार्थ साधू शकतो. पुढे ओवी क्रमांक 74 ते 97 यामध्ये परमार्थ साधण्यास अयोग्य असणाऱ्या
प्रापंचिकाचे वर्णन केले आहे आणि हे गुण सुटल्या वाचून परमार्थ हाती लागणार नाही असे परखडपणे समर्थ सांगतात. यात बरीचशी पडत मूर्खांचीच लक्षणे दिली आहेत. सत्शिष्याने हे अवगुण टाळावेत असं समर्थ सांगतात. संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणून अनहित केले ते दुःखी होती स्वय. ही 101वी ओवी. यात समर्थ सांगतायत, संसारात आपलेपणा ठेवल्याने सुख मिळाले असे आजपर्यंत कधी पाहिले नाही आणि ऐकलेही नाही. हे माहीत असूनही जे प्रपंचात गुंततात ते स्वतः नुकसान करून घेतात, स्वतःच आपले दुःख निर्माण करतात. प्रपंच करायला काहीच हरकत नाही, परंतु त्याबरोबर परमार्थ देखील वाढवावा. परमार्थ अगदीच बुडवावा हे देखील योग्य नाही. आता चिंतनाच्या सुरुवातीला समर्थाची या सेवका वक्रपाहे हा श्लोक घेतला. याचे कारण, एकदा माहुलीला असताना उद्धव स्वामींना तेथील ठाणेदाराने कोंडले होते आणि त्यांचा आतोनात छळ केला होता. तेव्हा उद्धव स्वामींनी समर्थांना अगदी कळवळून हाक मारली आणि म्हणाले, समर्थाची या सेवका वक्रपाहे असे तुम्ही म्हणता आणि इथे माझा हा ठाणेदार आतोनात छळ करतोय, तर आपण काहीच करत नाही, मग लोक कसे विश्वास ठेवतील आपल्या वृद्धावर. तत्क्षणी समर्थ तिथे आले आणि उद्धवाला तर सोडवलेच, पण ठाणेदारालाही चांगलाच चोप दिला. अशी ही सद्गुरू आणि सत्शिष्याची जोडी. आता या समासाचा समारोप करताना दासबोधामृतातील एक उदाहरण देते आणि थांबते. एखाद्या माणसाने आपल्या डोळ्यांच्या सहाय्याने कितीही प्रयत्न केला तरी गुरुभोवती फिरणारे चंद्र त्याला दिसत नाही. परंतु एखाद्या खगोलशास्त्रज्ञाने अतिशक्तिमान अशा दुर्बिणीतून आकाशातील तारे पाहण्यास त्याला शिकवले, तर गुरुचे चंद्र तर दिसतीलच, पण त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आकाशात त्याला स्वच्छपणे दिसतात. तद्वतच सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने आपल्या देहाला, इंद्रियाला आणि मनाला, बुद्धीला तसे विशिष्ट प्रकारची शिस्त लावली तर त्याचा जीव अत्यंत सूक्ष्म, त्याबरोबरच व्यापकही बनतो. त्यामुळे त्याची सुप्त ज्ञानकला प्रतिभा जागी होते आणि अतींद्रिय सृष्टीमध्ये अनिर्बंध संचार करू शकतो. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. त्यासाठी सत्शिष्याने अनासक्ती, मनाचा मोठेपणा आणि उदारपणा, अत्यंत लीनता, सद्गुरूंवर निर्व्याज प्रेम आणि निष्ठा आणि साधनाची निरंतर संगती हे गुण अगदी पंचप्राणाप्रमाणे जपावी. जय जय रघुवीर समर्थ. खूपच छान वैशालीताई. म्हणजे अगदी थोडक्यात तरी पण सारयुक्त उदाहरणे देऊन आणि कथांचा आधार घेऊन असं तुम्ही चिंतन प्रकट केलं. अतिशय छान. आणि तेवढ्यात तुम्ही हिंदी मधली जी ओवी घेतली होती त्याच्यामुळे ती अधिक मजा आली आणि त्या दासबोधाची झलक आम्हाला मिळून गेली आणि उत्सुकता आहोत आम्ही ते बघण्यासाठी. अतिशय छान झालं. छान चिंतन मांडलं तुम्ही. कोणीतरी तरी हात वर केलेला मला दिसतोय. वसुधाताई जोगळेकरांनी. तुम्हाला काही विचारायचं आहे का आत्ता, किंवा आपण नंतर घेऊया ते? कारण आपण आता काय करूया की समास मोठा आहे आणि आपण आचार्य जे आहेत त्यांना काय सांगायचं, त्यांना आपल्याला काय शिकवायचंय ते आपण आधी ऐकूया. मी माधुरी मावशीला विनंती करते की तिने आधी आपल्याला बोध द्यावा. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. वैशालीताई अतिशय सुंदर पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये पण संपूर्ण समासाचं सार जे काही आहे ते सार आपण अतिशय उत्कृष्टरित्या सांगितलेलं आहे. खरोखर हा समास आपल्या जीवनामध्ये आपण रोजच्या नित्य दैनंदिन साधनेमध्ये ठेवावा इतका हा समास अतिशय उत्कृष्ट आहे. कारण तुम्हा मला सगळ्यांना उत्तम शिष्य, सत्शिष्य व्हायचं आहे.
आपण कदाचित आहो नाही आपल्याला माहित नाही, पण या सगळ्या लक्षणांवरनं आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याला अजून खूप काही या ठिकाणी साधना करणं आवश्यक आहे आणि सत्शिष्य होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग हा समास जो आहे हा पुन्हा पुन्हा वाचून आपल्यामध्ये नेमकं काय कमी आहे, आपण कुठे कमी पडतोय, आपण साधना कशा पद्धतीने केली पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत या वारंवार चिंतनात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून, कारण परमार्थ साधना जो काही आहे हा एक समग्र जीवन पद्धती असल्यामुळे सत्संग, सत्शास्त्र, सत्कर्म, स्वधर्म वगैरे हे जे काही आहेत तर हे सगळे काय आहेत तर हे त्यांनी सांगितलंय की ह्या सगळ्या बहिरंग साधना आहेत. पण सद्वासना, सदुपासना, साधना ह्या ज्या काही आहेत तर हे त्याचे अंतरंग आहे. आणि म्हणून हे दोन्ही जिथे विकास पावतात तेथेच खरं म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते विलास करतं. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून आपण सातत्याने आपली अंतरंग आणि बहिरंग या ज्या काही दोन साधना सांगितलेल्या आहेत या दोन्ही साधनांचा सतत विकास कसा होईल याचा प्रयत्न जो काही आहे याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. यांनी आत्ता वैशालीताईंनी या समासातलं काय सत्क्रिया, स्वधर्म, सदुपासना, सत्कर्म, सत्संग वगैरे आणि उदाहरणं देत देत अतिशय सुंदर कल्याण स्वामींचं उदाहरण दिलं, गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण दिलं, म्हणजे अशी बरीच उदाहरणं त्यांनी दिली. आणि त्या उदाहरणानुसार उदाहरणं दिली म्हणजे काय होतं आपल्याला समजायला खूप सोपं जातं आणि तो विषय उदाहरणांनी आणखीन खुलतोही पण. आणि शिवाय उदाहरणं दिली म्हणजे आपण काय नेमकं करायला पाहिजे, त्या लोकांनी किती किती कशा पद्धतीने अनन्यता साधलेली आहे. आता हे सगळं मावशी तुझा आवाज गेलाय बरं का. म्यूट झाला त्या. हो, आता दिसत नाहीये ना बहुतेक ती, बहुतेक नाही नाही, आहे दिसतंय, दिसतंय. आहे आहे ओके. आवाज येतोय का? हो येतोय हॅलो, आता. येतोय येतोय जय मावशी. श्रीराम. आवाज येतोय? येतोय मावशी. हा येतोय. हा, कारण मला जरा इथे काहीतरी डिस्टर्ब झाल्यासारखं वाटलं म्हणून विचारलं. आहे 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 हा हा. व्यवस्थित आहे. तर आपण बघत होतो की अशा पद्धतीने खूप उदाहरणं देत देत छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि उदाहरणं दिल्यामुळे एक क्लिअर जे काही होतं की ह्या संत महंतांची अशी उदाहरणं जर का आपल्या डोळ्यासमोर असली तर आपण सुद्धा कशा पद्धतीने साधना केली पाहिजे, कशा पद्धतीने अनन्यता राखली पाहिजे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. एका ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की नेमकं पुष्कळदा असं होण्याची शक्यता आहे की आपल्याला शब्दज्ञान चांगल्या प्रकारे जर का झालेलं असेल तर शब्दज्ञान झाल्याचा परिणाम असं होतो की आपल्याला सगळं काही साधलंय असं शिष्याला वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून साधना ही कधी सुद्धा सोडता उपयोगाची नाही. कारण केवळ शब्दज्ञान होऊन चालत नाही, परोक्ष ज्ञान होऊन चालत नाही, तर त्याचं दृढ अपरिवर्तनीय, आपले काका आपल्याला सांगतात की अपरिवर्तनीय, दृढ आणि साक्षात अशा प्रकारचा काय झाला पाहिजे तर तो अनुभव एकदा येऊन सुद्धा चालत नाही. आणि म्हणून मग तो दृढ आणि अपरिवर्तनीय असा होण्यासाठी सातत्याने साधना करावी लागते. आणि म्हणून समर्थ 6व्या समासातल्या त्या दशक 6 आणि समाज 7 मध्ये असं म्हणतात की करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना. ज्ञान विवेकी मिथ्या झाले परंतु अवघे नाही टाकले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा. आणि ते म्हणतात की म्हणजे अशी फजिती आपली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून रामकृष्ण परमहंस सुद्धा म्हणायचे की रोजच्या रोज लोटा जो काही आहे म्हणजे तांब्या जो काही आहे तर तो घासला पाहिजे, म्हणजेच रोजच्या रोज साधना ही केली पाहिजे. आणि साधना करत असताना त्या ठिकाणी तो अनुभव मग आपला कसा दृढ होत जाईल, अपरिवर्तनीय. म्हणून काका म्हणतात की रोज आत्मवारी करावी. आणि आत्मवारी करावी म्हणजे काय की रोज एकदा
मी आत्मा आहे या निश्चयामध्ये जाऊन पडावं. आणि अशा पद्धतीने ही साधना जी काही आहे ही साधना आपल्याला करायची आहे. या ठिकाणी सत्संग आणि सत्शास्त्र अशा 2 संकल्पना दिलेल्या आहेत आणि या दोन्ही संकल्पना आपण थोड्याशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. की आपण पुष्कदा असं पाहतो की पुष्कदा असं म्हटलं जातं की आम्ही आमच्या महाराजांकडे सत्संगाला जातो. म्हणजे अशा प्रकारचं वाक्य अलीकडे आपल्याला बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकायला मिळतं. म्हणून सत्संग म्हणजे केवळ सात्विक कर्मणूक किंवा महाराजांकडे जाऊन केवळ ते ऐकणं एवढंच नसून त्या सत्पुरुषांच्या मुखातून ते श्रवण केल्यानंतर त्याचं चिंतन मनन करून त्याचं आचरण करणं अतिशय अपेक्षित आहे. आणि ते जे काही आहे ते अपेक्षित असल्यामुळेच सत्पुरुषांचा सहवास तर आपण बघतो की पुष्कळदा दुर्मिळ होत चाललेला आहे. त्या मानाने आपल्याला आपल्या सद्गुरूंचा सहवास पुष्कळदा मिळतो. पण शंकराचार्य एका ठिकाणी असं म्हणतात की आत्मनः सतः संगः इति सत्संगः. स्वतःच्या आत्म्याच्या सहवासात राहणे म्हणजे सतत आत्मानुसंधानात राहणे असणे आणि याला सत्संग असं म्हणतात. म्हणून आपण जास्तीत जास्त सत्संगात राहायचं म्हणजे काय तर आत्मचिंतनात राहायचं. किंबहुना आपली वृत्ती सातत्याने आत्माकार कशी होत जाईल याचा विचार करायचा आणि त्या दृष्टिकोनातून आत्मचिंतन करत करतच आत्मानुसंधान साधण्याचा सतत प्रयत्न करावा. आता हे झालं सत्संग. दुसरा सत्शास्त्र हा पण विचार त्यांनी समर्थांनी मांडलेला आहे. आता सत्शास्त्र म्हणजे संतांचे जे काही मूळ वाङ्मय आहे त्यावर अधिकारी सत्पुरुषांनी म्हणा किंवा एखाद्या उत्तम साधकांनी जर काही विवेचन केलेलं असेल तर त्या सत्पुरुषांच्या कॅसेट्स ऐकणं, सत्पुरुषांचे स्फुट लेखन जे काही आहे या सगळ्यांचा समावेश करून अशा पद्धतीने वाचणं. आणि म्हणून अलीकडे जी काही साहित्यिक काही आहेत आणि ते या संत वाङ्मयावरती कथा कादंबऱ्या वगैरे लिहितात तर ते कथा कादंबऱ्या वाचणं हे काही इथे अपेक्षित नाही. तर मूळ वाङ्मय जे काही आहे ते मूळ वाङ्मय आपल्याला वाचता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने आपला मूळ याच्याकडे जाण्याचा जो काही स्वभाव आहे तर त्या स्वभावानुसार आपण ते उत्तमरित्या समजून घेतलं पाहिजे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात की भरपूर वाचनाचा सर्वात मोठा लाभ हा की एवढे वाचण्याची काही गरज नाही हे लक्षात येतं. पुष्कळदा आपल्या सुद्धा असं लक्षात येतं की आपण खूप वाचन केलं की आपल्याला मग हळूहळू अरे आता नेमकं माझ्यासाठी काय आहे, मी कुठे कशा पद्धतीने साधना माझी कुठे नेमकी कमी पडते आणि त्यानुसार मी काय केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हा विचार सत्शास्त्र जे काही आहे तर हे आपण सातत्याने वाचन करत गेलं पाहिजे आणि मूळ वाङ्मय वाचत गेलं पाहिजे. त्यामुळे आपल्या संकल्पना ज्या काही आहेत त्या संकल्पना आता आपण बघतो की खूपस पंचदशीचा वर्ग आहे किंवा अमक्याचा वर्ग आहे, परमार्थ विज्ञानचा वर्ग आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ साधक जे काही आहेत ते श्रेष्ठ साधक अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला सांगतात आणि त्यानुसार आपल्या पारमार्थिक याच्या ज्या काही कल्पना आहेत, संकल्पना ज्या आहेत त्या अधिक त्याला क्लिअरिटी ज्याला म्हणतात ती येत जाते. आणि म्हणून अशा प्रकारचे वर्ग सुद्धा आपण सातत्याने अटेंड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता आपण एका थोड्या ओवीवरती थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते की इथे अत्यंत महत्वाची की आता वैशाली त्यांनी सांगितलं की या संपूर्ण समासाचं सार असलेली अशी ही जी काही ओवी आहे आणि ती म्हणजे मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. तर नेमकं सत्शिष्याचं जे मुख्य लक्षण आहे ते म्हणजे सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण. सद्गुरूंनी जी काही आपल्याला साधना दिलेली आहे त्या साधनेवरती त्यांच्या उपदेशावरती पूर्णपणे 100% विश्वास जो काही आहे तो विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा ते जे काही सांगतात तर त्याचं आज्ञापालन जे काही आहे ते आज्ञापालन आम्हाला करता येणं अतिशय गरजेचं आहे. आता जसे वैशाली त्यांनी गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण दिलं तसं मी एक गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आहे की ज्यावेळेस गोंदवलेकर महाराज तुकामाईंकडे शोध घेत गुरूंचा गेले
आणि त्या गुरूंचा शोध गेल्यानंतर तुकामाईंची भेट झाली त्यांची. आणि मग तुकामाईंच्या सेवेच्या सहवासामध्ये 9 महिने गोंदवलेकर महाराज तिथे होते. आणि त्या 9 महिन्यामध्ये तुकामाईंनी बऱ्याचदा त्यांच्या काही की हा खरंच सशिष्य आहे की नाही, याचा गुरुवचनावर विश्वास आहे की नाही, म्हणून अनेक परीक्षा ज्या काही आहेत त्या अनेक परीक्षा पाहिल्याचं आपल्या लक्षात येतं. अगदी सुरुवातीलाच त्यांनी एक परीक्षा पाहिली आणि ती परीक्षा म्हणजे अशी होती की त्यांनी झाडाची पानं, आपल्या सगळ्यांना कदाचित कथाभाग माहीत पण असेल, पण पुन्हा एकदा सांगते की झाडाची पानं तोडून आणायला सांगितली. आणि मग तशाप्रमाणे त्यांनी ती झाडाची पानं एका झाडाखाली तुकामाई महाराज बसले होते आणि गोंदवलेकर महाराज त्यांच्या सेवेसाठी सातत्याने त्यांच्या बरोबर असायचे. आणि ते असं असताना मग त्या झाडाची पानं तोडून आणायला सांगितली आणि तोडून आणल्यावरती त्यांनी बघितलं की त्या पानांना चीक लागलेला आहे, दूध जे काही असतं तर ते दूध. आणि मग त्यांनी गोंदवलेकर महाराजांना म्हटलं की अरे जा, हे बघ ह्या पानातून दूध गळत आहे, तर तू ती पुन्हा त्याला चिटकवून ये, त्या झाडाला रुक्ष झालं असेल. म्हणजे खरोखर परीक्षा म्हणजे काय पाहिली आहे आणि त्या परीक्षांमध्ये कसे त्यावेळेस ते जे सगळे शिष्यमंडळी आहेत ती कशा पद्धतीने त्याच्यात उत्तीर्ण झालेली आहेत. तर त्यांनी पुन्हा जाऊन सांगतायत ना, ते अजिबात शंका घेतली नाही. पूर्ण ते ज्या अर्थी सांगतायत की झाडाची पानं पुन्हा चिटकवून आण, टाक, तर त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा पानं चिटकवायला ते गेले आणि त्यांची पानं चिकटली. एक नाही, दोन नाही, असं कितीतरी प्रसंग आहेत की त्यामध्ये त्या शिष्याची परीक्षा पाहिलेली आहे आणि त्या शिष्याच्या परीक्षेनुसार त्या ठिकाणी ते त्यात उत्तीर्ण झालेलं आहे. तर अशी ही अनन्य श्रद्धा किंवा अनन्य विश्वास जो काही आहे तो असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी सुद्धा म्हणतात की अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. म्हणजे सगळे जे आश्रय आहेत ते सगळे आश्रय टाकून देऊन केवळ एका सद्गुरूंचा त्या ठिकाणी काय तर त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्यावरती पूर्णपणे ते सांगतील तशा पद्धतीने काय करावं तर साधना करावी. म्हणजे इतका विश्वास की एकाला एक साधना असते, एकाला एक साधना असते. आपली द्विधा मनस्थिती सुरुवातीच्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु ती द्विधा मनस्थिती न होऊ देता त्यांनी सांगितलेला साधनाचा पूर्णपणे पाठपुरावा करणं आणि त्या ठिकाणी पूर्ण त्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवणं. चातकाचं, चकोराचं अशी 2 उदाहरणं समर्थांनी दासबोधात दिलेली आहेत की ज्याप्रमाणे चातक आहे, मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य. हे चातक काय आणि चकोर काय हे दोघही जण जे काही आहेत ते वास्तविक पाहता नद्या, समुद्र, तळी, नाले कितीतरी भरलेलं पाणी असतं, पण त्या पाण्याकडे तो चातक जो काही आहे तो ढुंकून सुद्धा पाहत नाही. केवळ तो मेघातून पडलेलं जे काही पावसाचं पाणी आहे तर त्याच पावसाची तो वाट पाहत असतो. आणि इतकी ती वाट पाहण्याच्या याच्यामध्ये त्याचा त्या गारांच्या वर्षामुळे त्याची चोच फुटण्याचाही प्रसंग येतो, पण त्याची अनन्यता जी काही आहे ती मात्र नष्ट होत नाही. म्हणजे अशा पद्धतीने, किंवा मास्याचं उदाहरण सुद्धा अनेक संतांनी दिलेलं आहे की तो मासा जो आहे तर तो मासा, त्याच्यासाठी पाणी जे काही आहे हे पाणीच अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचं जीवन आहे आणि त्या पाण्याशीच तो अनन्य असतो. जला शिवाय तो सुद्धा जिवंत सुद्धा राहू शकत नाही. आणि म्हणून वास्तविक पाण्याहून तुपामध्ये पुष्कळ गुणधर्म अधिक आहेत. मग एखाद्या मासोळीला जर पाण्याऐवजी तुपात सोडलं तर काय होईल तर ती जिवंत सुद्धा राहणार नाही. जीव जिती जीवनासंगे मत्स्या मरण त्या वियोगे, असं एका ठिकाणी म्हटलं आहे. आणि म्हणून सातत्याने सद्गुरूंना अत्यंत शरण जाणं आणि अत्यंत शरण जाऊन त्यांच्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवणं. आता आपल्याला गीतेमध्ये सुद्धा माहिती आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. की भगवंत स्वतः सांगतायत अर्जुनाला
की सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण. आता मला सद्गुरू म्हणून तू म्हणतो आहेस तर आता केवळ मी जे काही म्हणतो त्याच्यावरती तू पूर्णपणे काय राहा, तर मलाच एकट्याला शरण ये आणि मी जे काही सांगतोय तशाप्रमाणे मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. आणि सर्व पापातून मुक्त करीन म्हणजे जन्म मरणाचं जे हे चक्र आमच्या पाठीमागे लागलेलं आहे, या जन्म मरणाच्या चक्रातून त्या ठिकाणी मुक्त करीन. आणि अशा पद्धतीने अनेक दृष्टांत किंवा प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये भगवंत आश्वासन देतात, संत आश्वासन देतात. तर तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा ना शरण आलो नेणतेपणे, भावभक्ती काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता तुला शरण आलोय, आता तुला जे करायचं ते कर. म्हणजे अशा पद्धतीने आपली बुद्धी न चालवता, काका म्हणतात ना की ती बुद्धी गहाण टाकावी म्हणून, तर तशा पद्धतीने आपण सद्गुरूंच्या चरणी ही बुद्धी जी काही आहे ही गहाण टाकली पाहिजे. आणि तिथं आपलं काहीही न चालवता सद्गुरू जे सांगतील ते त्या ठिकाणी अनन्यतेने ते स्वीकारलं पाहिजे. आणि हाच विश्वास अत्यंत महत्वाचा असतो. या समासामध्ये एका ठिकाणी समर्थ म्हणतात की काही कारणाने श्रद्धा बिघडून जे लोक सद्गुरूंचा आधार सोडतात किंवा त्यांच्यावरचा विश्वास कमी होतो, असे लोक पुन्हा पुन्हा संसारामध्ये बुडत असतात. आणि संसाराच्या मध्ये जी सुखदुःख रूपी मासे आहेत त्यांना खाऊन टाकतात. तर हे जे सुखदुःखी रूपी मासे त्यांना खाऊन टाकतात म्हणजेच काय, ते जीवनात नाना प्रकारच्या सुखदुःखाचे हेलकावे खात अश्रद्ध लोक जे आहेत ते मरून जातात. 37व्या ओवीमध्ये समर्थांनी अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आणि म्हणून साधकाने अत्यंत विश्वास जो काही आहे तो श्री गुरूंवर ठेवावा. 38व्या ओवीमध्ये सुद्धा समर्थ असं सांगतात की या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सत्शिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. तर वास्तविक पाहता असा जो काही शिष्य आहे की दृढ विश्वास सद्गुरूंवरती ठेवणारा आणि असा सद्गुरूंवर विश्वास ठेवून मोक्षाला लायक असणाऱ्या साधकांमध्ये त्याचा पहिला क्रमांक लागतो. आणि म्हणून श्रद्धा ठेवणे ही मनाची अत्यंत मोठी शक्ती आहे. अत्यंत दृढ, घट्ट, पक्की, निश्चल, न ढळणारी अशा प्रकारची ही शक्ती. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जगामध्ये बुद्धिमान माणसं भेटणं विशेष कठीण नाही, पण निश्चल श्रद्धेची माणसं भेटणं फार कठीण आहे. आणि म्हणून अशी श्रद्धा ज्याची उपजते तर तो आत्मज्ञानाची त्याची प्रभा किंवा उजळी असं म्हणायला काही सुद्धा हरकत नाही. आणि म्हणूनच आपल्या शिष्याची श्रद्धा सुद्धा सद्गुरू पुन्हा पुन्हा परीक्षा घेऊन काय करत असतात तर तपासून पाहत असतात. ती तावून सलाखून निघाली पाहिजे असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून काही काही असे आपल्याला प्रसंग दिसतात की तिथे सद्गुरूंनी काय केलेली आहे तर शिष्याची परीक्षा पाहिलेली आहे. आणि त्या सद्गुरू वचनी दृढ भाव तेणे गुणे देवराव स्वयची होवी असं 49व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत. आणि म्हणून अशा पद्धतीची जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा आपली किंचित सुद्धा ढळता उपयोगाची नाही. तिथे अजिबात सुद्धा संशय अंतःकरणात उमटता उपयोगाचं नाही. पुन्हा मला एक प्रसंग आठवतो आहे, तो प्रसंग सांगते आणि थांबते. की इथे त्यांनी म्हटलं आहे की गोंदवलेकर महाराजांचीच अशा प्रकारच्या 5-6 परीक्षा घेतल्या. त्या परीक्षा घेत असतानाच त्यांनी आणखीन एक परीक्षा घेतली. आणि ती परीक्षा म्हणजे एकदा तुकामाई आणि गोंदवलेकर महाराज गावाच्या बाहेर नदीच्या काठी अशा एका ठिकाणी गेलेले होते. आणि तिथे गोंदवलेकर महाराज तुकामाईंच्या सावलीसारखे अगदी सतत बरोबर असायचे. आणि त्यांची अक्षरशः काय ज्याला आपण थुंकी झेलणं म्हणतात की तशा प्रकारची सेवा जी काही आहे ती गोंदवलेकर महाराजांनी त्यांची केलेली होती. तुकामाईंनी पुन्हा एक प्रसंग आहे की तुकामाईंनी सांगितलं की एक खड्डा खण, मोठा खड्डा खण. आणि त्यांनी त्याप्रमाणे तो मोठा खड्डा खणला. आणि मग तिथे 3-4 मुलं छोटी छोटी जी होती तर ती खेळत होती. तर त्यांनी सांगितलं की ह्या 3-4 मुलांना
तू या खड्ड्यामध्ये टाक. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या 3-4 मुलांना त्यांनी खड्ड्यामध्ये टाकलं आणि मग म्हणाले की त्याच्यावरती माती टाक आणि आता तू या साधना करायला याच्यावरती मातीवरती जाऊन बैस. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी सगळं काही केलं आणि काही वेळातच त्या ठिकाणी त्या लहान मुलांचे आई वडील जे काही आहेत तर त्या लहान मुलांना शोधत शोधत तिथे आले आणि तिथे आल्यानंतर आई वडील विचारायला लागले की कुठे मुलं कोणी पाहिली का, काय केली का. आणि गोंदवलेकर महाराजांना त्यांनी सांगितलं होतं तुकामाईंनी की कोणी काही विचारलं, काही झालं तरी सुद्धा अजिबात एक शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही. आणि तशा पद्धतीने मग त्यांनी एक तोंडातून शब्द सुद्धा बाहेर काढला नाही. हा काय म्हणजे बहिरा आहे का काय असं वाटलं आणि मग ते त्या ठिकाणी पुन्हा इकडे तिकडे शोधायला लागले. त्यांना तुकामाई महाराज दिसले आणि मग तुकामाई महाराजांनी त्यांना विचारलं त्यांनी की आपण पाहिलं का इथे लहान मुलांना, आमच्या मुलांना पाहिलं का. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहा जो समोर बसलेला आहे ना यानेच खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये तुमची मुलं टाकलेली आहेत, त्याला मारा आणि त्याला बाजूला करा आणि तुम्ही पहा तुमची मुलं तिथे आहेत की नाही. तर असं कळल्याबरोबर ते पालक जे काही आहेत ते तुटून पडले गोंदवलेकर महाराजांवरती आणि तरी सुद्धा त्यांनी एक चकार शब्द तोंडातून काही काढला नाही आणि मग त्यांना बाजूला केलं आणि बाजूला करून ती माती बाजूला केल्यावर त्यांनी ती तिन्ही मुलं जी काही आहेत तर ती त्यांना तिथे सापडली आणि ती मुलं सापडल्यावरती त्यांना वाटलं ही निपचित पडल्यासारखी वाटत आहेत. तेव्हा तुकामाईंनी म्हटलं की त्यांना हाक मारा, पहा ती तुमच्याकडे येतात की नाही. चमत्काराचा भाग सोडून देऊया, परंतु त्या ठिकाणी की काय श्रद्धा असावी लागते श्री गुरूंच्या वचनावरती, तर हे यातनं आपल्याला निश्चितपणे कळून येतं. आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा हे शिष्य जे आहेत म्हणजे गोंदवलेकर महाराज जे आहेत ते उत्तीर्ण झाले आणि सद्गुरूंनी मग त्यांना अतिशय जवळ घेतलं, प्रेमाचा आणि कृपेचा वर्षाव त्यांच्या वरती केला आणि पुढे गोंदवलेकर महाराज गुरुपदावरती आरूढ झाले. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशी अनन्य श्रद्धा, अनन्य निष्ठा, खरोखर काय त्या लोकांची अनन्य निष्ठा आणि श्रद्धा असेल तर हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून जास्तीत जास्त अनन्य श्रद्धा ठेवून आपण त्या ठिकाणी की हे माझे काय त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम तमेव, त्वमेव सर्व मम देव देव. सद्गुरु हे माझ्यासाठी असं सगळं काही आहेत हा भाव ठेवून जर का आपण त्यांच्यावरती भार सोपवून आपण साधना करत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला एक उत्तम शिष्य म्हणून काय होईल तर आपण एक उत्तम शिष्य होऊ शकू. आणि या दृष्टिकोनातून सत्शिष्य होण्याचा सातत्याने आपण यात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करूया. एवढं बोलून मी या ठिकाणी जे चिंतन आहे ते संपवते आणि अलकाताईंना विनंती करते की त्यांनी पुढील चिंतन प्रगट करावं. मावशी खूपच छान. म्हणजे सर्व धर्मां परित्यज्य हे जे भगवंत आपल्याला सांगतायत तेव्हा भगवंत असं म्हणतो की धर्म की अधर्म याचाही तू विचार करू नकोस सांगताना. अलकाताईंना देतेच आहे मी, पण पॉइंट्स खूप छान होत्या. त्या मावशीचे फक्त रिकॅप घ्यायचा प्रयत्न करते आहे की सत्संगती आणि सत्शास्त्र याचा आधार घेणं हे किती महत्वाचं आहे मावशीच्या आत्ता सांगण्यावरनं कळलं. आणि डॉक्टर काकांचा लाडका शब्द जो तू वापरलास मावशी आत्ता की आत्मवारी आपण रोज केली पाहिजे, तसे त्यांचे अजून 1-2 लाडके शब्द डॉक्टर काका म्हणतात की आत्मक्रीड आपण कसं असावं साधकानी, तर आत्मक्रीड किंवा आत्मरती. आणि याला लागून अजून पण ते शब्द आपल्याला इंट्रोड्यूस करतात नवीन नवीन. डॉक्टर काका इतकं छान शिकवतात, ते म्हणतात की साधना रती आणि साधना क्रीड आपण व्हावं. तर सद्गुरूंच्या कृपेमुळेच आपल्याला असं होता येईल अशी आपण प्रार्थना करू त्यांना. आणि अलकाताईंना आता मी विनंती करते की त्यांनी पुढचा आम्हाला शिकवावं. जय जय रघुवीर समर्थ. सत्शिष्य व्हायचंय आपल्याला आणि त्यासाठी काही अधिकार कसा वाढवायचा हे समर्थ आपल्याशी बोलत आहेत. या अगोदर वैशालीताईने खूप छान विषय मांडला. आई आणि वडील दोघंही
आई तर संस्कृतच्या जाणकार आहेत आणि वडील दासबोध हिंदी जर लिहिलं असेल तर समर्थ संस्कारांवरतीच त्या पोचल्या असाव्यात आणि त्यामुळे भाषेतली सहजता होती. खूप कमी वेळामध्ये संपूर्ण घेतलेला आढावा अतिशय सुंदर होत्या. 1-2 शब्द मला फार आवडले त्यातले. म्हणजे शिष्यापासून सत्शिष्यापर्यंत होण्यासाठी जो काही श्रम घ्यावे लागतात ते शिष्याच्या इतकेच गुरूंना पण घ्यावे लागतात. हा मुद्दा अतिशय सुंदर होता बरं का. आणि त्याचबरोबर मला खूप आणखीन एक आवडला म्हणजे तो भूगोलाच्या दृष्टीने दिलेला दृष्टांत होता, की भूगोल विषयाचा देतला आणि त्या दृष्टांताच्या माध्यमातून जी आपली दृष्टी सूक्ष्म आहे ती सूक्ष्म दृष्टी आपल्याला जर नेमकं आत्मज्ञानापर्यंत जायचं असेल तर ती अतींद्रिय सृष्टीमध्ये आपल्याला जर आत्मविहार करायचा असेल, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल तर आपल्याला सद्गुरूंच्या चरणी जावं लागतं. हा विचार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सत्शिष्य व्हायला लागेल. पण सत्शिष्य होण्याच्या अगोदर मला शिष्य झालं पाहिजे. म्हणून शिष्य ते सत्शिष्य असा जो प्रवास जो मांडला तो खूप चांगला असा मांडला आणि त्यासाठी लागणारे श्रम हाही एक विचार खूप एकंदर खूप चांगला आढावा घेतला. माधुरीताईंचा तर प्रश्नच नाही, कारण छान सांगितलं. एक मुद्दा खूप अतिशय सुंदर आहे, मला वाटतं नवीन साधकांनी लक्षात ठेवावं. मला जर शिष्य व्हायचं असेल तर 2 प्रकारच्या साधनं आहेत, एक बहिरंगाची साधनं आणि अंतरंगाची साधनं. सुरुवातीलाच माधुरीताईंना सांगितलेला जो मुद्दा आहे तो अतिशय लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. असे जे काही शब्द आहेत ना ते आपण विसरायचे नाहीत बरं का. हे आपण पक्के लक्षात ठेवायचे आणि मग असा अभ्यास करायचा की आपल्याला लक्षात येईल की आपण जो अभ्यास करतोय तो अगदी बरोबर आहे. आता आपण चिंतन आपण थोडं बघू की सत्शिष्य समास आहे. आता शिष्य शिष्य शब्द आपल्याला माहिती आहे. शिष्य हा शब्द आपल्या इतका कानावरून गेलेला आहे. आपण गेल्याही वेळेला बघितलं गुरु आणि शिष्य हे सापेक्ष शब्द आहेत. गुरुशिवाय शिष्याना अर्थ नाही किंवा शिष्याशिवाय गुरुना नाही. दोघंही जर आहेत तरच साफल्यता आहे, एक असून चालत नाही. आणि असं असणार आहे ते जर बघितलं तर जेव्हा गुरु आणि शिष्य या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो, जरा थोडं ना कधी कधी असं वाटतं की इतके साधे शब्द आपल्या कानावरती गेलेले असतात, पण जरा आपण डिक्शनरी काढून बघितले ना तर त्यातले बारकावे आपल्याला कळतात बरं का. त्या बारकाव्यांमध्ये काय सांगितलं, इतकं सुंदर सांगितलं. त्यांनी असं म्हटलं शिष्य या शब्दाला 2-3 अर्थ दिले. एक म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी शब्द आपल्याला माहिती आहे कारण आपण सगळे विद्यार्थी होतो. विद्यार्थी त्याचा अर्थ विद्येची प्राप्ती करण्यासाठी जो उत्सुक आहे तो विद्यार्थी आहे, एक अर्थ दिलेला आहे. अनुयायी पाठीमागे जाणारा असा दुसरा दिलेला आहे. पण शिष्य या शब्दाचा जेव्हा नेमका अर्थ दिलाय ते सांगताना आपल्याशी डिक्शनरी बोलताना म्हणते विद्यार्जनासाठी सेवा करून राहिलेला माणूस किंवा उमेदवार. शब्द वापरले बरं का, उमेदवार. उमेदवार याचा अर्थ जो तयार आहे. आपण म्हणतो हा लग्नाचा उमेदवार आहे, याचा अर्थ तो तयार आहे. आता इथे त्यांनी म्हटलंय की जो ज्ञानार्जनासाठी, कशासाठी आहे उमेदवार याचा तर तयार आहे आणि ज्ञानार्जनासाठी सेवा करण्याची ज्याची तयारी आहे. आता लक्षात येईल शिष्य म्हटल्यानंतर हे गुण त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहेत का? नाहीतर आम्ही सद्गुरूंविषयी बोलणार आणि सत्शिष्यांवरती बोलणार पण आमची कोणाची सेवा करायची तयारी नसेल, चालेल का? नाही ना चालणार. म्हणून विद्यार्जनासाठी सेवा करून राहिलेला जो उमेदवार याचा अर्थ जो तयार आहे, सेवा करायला तयार आहे, विद्यार्जन करून घेण्यासाठी सेवा करायची आहे, असा जो कोण आहे त्याला शिष्य म्हटलेले बरं का. म्हणजे आता लक्षात येईल की नेमकं मी शिष्य व्हायचंय म्हणजे काय, याचा अर्थ माझी मानसिक तयारी मला करावी लागेल की मला सेवा करायची आहे. कोणाची? माता ईश्वराची सेवा करायची, सद्गुरूंची सेवा करायची. हा सगळा विषय पुढे आलाच. आता ज्या वेळेला आपण गुरु आणि शिष्य म्हटल्याबरोबर लक्षात येईल की गुरु काहीतरी बोध करणार आहेत, शिष्याच्या अंतरंगामध्ये तो रुजणार आहे. मग गुरु आणि शिष्यांचं हे जे काही नातं आहे त्याला काय म्हटलेलं आहे शास्त्राने? त्याला शास्त्राने संप्रदायच म्हटलेलं आहे. लक्षात, गुरूंनी दिलेला जो काही बोध आहे तो शिष्याने अंतरंगात रुजवून घ्यायचा असेल, जर मला समर्थांचा बोध माझ्या अंतरंगामध्ये समजून घ्यायचा असेल तर मला पहिल्यांदा समर्थांचा संप्रदाय कळलं पाहिजे. कारण गुरु संप्रदाय सांगतात याचा अर्थ ते सम्यक प्रदान करतात. सम्यक प्रदानचा एक अर्थ आहे अंतःकरणाची अत्यंत शांत स्थिती जो प्रदान करतो तो. दुसरा सम्यक प्रदानम रीती इति संप्रदाय, हा अद्वैत दृष्टी जो देणारा आहे, अत्यंतिक हितकारक करणारा आहे,
त्यानंतर भेददृष्टी नाहीसा करणारा आहे आणि हे सगळं करून ज्ञानाची परंपरा जपणारा जो कोणी आहे तर ते जर गुरु असतील तर शिष्याची ही जबाबदारी आहे की त्याने अद्वैत दृष्टी प्राप्त करून घेतली पाहिजे, स्वतःचं आत्महित करून घेतलं पाहिजे, भेद दृष्टी टाकून दिली पाहिजे आणि ज्ञानाची परंपरा सांभाळली पाहिजे. किती जबाबदारी आहे बघा आता शिष्य होणं म्हणजे. दुसऱ्या संप्रदाय शब्दाचा आणखीन एक बारीक अर्थ त्या ठिकाणी दिलाय, संप्रद. संप्रद याचा अर्थ जे स्वतःला मिळालेलं आहे ना ते देत राहावं. कारण सद्गुरू काय करतात, गुरु काय करतात, त्यांच्यापाशी जे जे आहे ते सगळं देतात. जर ते देत असतील तर ती परंपरा शिष्याने पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. जे ज्ञान मी मिळवणार आहे किंवा जे मला मिळवायचं आहे ते माझ्यापुरतं न राहता ते आपल्याला सगळ्यांना देता आलं पाहिजे. आणि काय भावाने देता आलं पाहिजे? शास्त्र वचन आहे की जे संतांकडून मिळालेलं ज्ञान आहे ते सगळ्यांना देणं. कसं देणं? त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यम अर्पणम. किती सुंदर विचार आहे बघा. त्वदीय वस्तू, हे परमात्म्या, हे गोविंदा, हे भगवंता, तुझं जे काही दिलेलं वस्तू म्हणजे ब्रह्मा स्वरूपाचं असणारं ज्ञान आहे ते तुलाच समर्पित करायचंय आणि तुला समर्पित करायचंय म्हणून तू दिलेलं ज्ञान रक्षण करायचंय. म्हणून योगक्षेम, योग म्हणजे पहिल्यांदा मिळवणे आणि क्षेम म्हणजे मिळवलेलं टिकवणे. हे दोन्ही काय करायचंय? तर ते करणारं जो कोणी आहे तर ते सद्गुरूंचं ज्ञान म्हणजे तो संप्रद, तो संप्रदायाचं हे कार्य आहे. आणि हे शिष्याने जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आता मला शिष्य व्हायचंय. आता मला शिष्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा किती दक्ष राहिलं पाहिजे, किती सावध राहिलं पाहिजे. यासाठी बेलसरे गुरुजींचा जर दासबोध बघितला तर त्या दासबोधाच्या शिष्य लक्षणाच्या सुरुवातीला 3 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या मुंडक उपनिषदाच्या दिलेल्या आहेत. ते असं म्हणतात त्या 3 गोष्टी कायम एखाद्या साधकाने किंवा भक्ताने लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण का तर मी जेव्हा भक्त जे साधक होण्याचा काही प्रयत्न करणार आहे, काही साधना करणार आहे, मला ज्ञान मिळणार आहे, तेव्हा कुठेतरी अहम येण्याची शक्यता आहे. आणि यासाठी पहिल्यांदा सांगितलंय, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. प्रवचन ऐकून मला आत्मस्वरूप मिळणार नाही, तसंच प्रवचन करूनही आत्मस्वरूप मिळणार नाही. न बहुश्रुते न, मी केवळ ऐकलं, श्रवण केलं, श्रवण केल्याने मला आत्मज्ञान होणार आहे का? मला स्वरूप कळणार आहे का? मला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे का? नाही. न मेधया, माझ्या स्वतःच्या बुद्धीने नाही. आत्ता माधुरी त्यांनी सांगितलं, आपली बुद्धी घाण टाकायची. शास्त्र बुद्धीने, सद्गुरूंच्या बुद्धीने, ईश बुद्धीने, वेदांच्या आज्ञेने आपल्याला जे काही आहे ते स्वीकारायचंय. आणि म्हणून विवेक शक्ती आपल्याला इथे वापरायची आहे. या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलंय मुंडकाचं वचन की हे शिष्यांनी लक्षातच ठेवलं पाहिजे. सुरुवातीला जो समास आहे त्या समासाच्या आधी सांगितलेलं आहे आणि ते वाचूनच आपल्याला पुढे शिष्य लक्षणं वाचा असं आपल्याला बेलसरे गुरुजी सांगतायत. पुढे त्यांनी म्हटलंय आणखीन एक लक्षात ठेवा की काय आहे, मुंडकाचीच श्रुती आहे आणि त्या ठिकाणी म्हटलंय, नायम आत्मा बलहीनेन लभ्या. बलहीन, जर माझं मानसिक बल कमी पडलं, शारीरिक बल सोडून द्या, शारीरिक बलाशी आत्मज्ञानाची किंवा ज्ञानाचा काही संबंध नाही, परमात्म्या स्वरूपाचा काही संबंध नाही. त्यासाठी बळ कोणतं आहे? तुका म्हणे निश्चयाचं बल म्हणतात ना, ते मानसिक बल आहे. आणि म्हणून नायम आत्मा बलहीनेन लभ्या, ज्याच्यापाशी मानसिक बल नाही, ज्याची बुद्धी स्थिर नाही, त्यालाही काय होणार नाहीये तर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती नाही किंवा या मार्गामध्ये गती नाही. याचा अर्थ जर मला शिष्य व्हायचं असेल तर माझी जबाबदारी आहे की मला मानसिक बलाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. माझं मानसिक स्थैर्य आणि बुद्धिस्थ स्थैर्य हे जाणीवपूर्वक मला काय केलं पाहिजे, मला सांभाळता आलं पाहिजे. पुढे तिसरी श्रुती त्याच मधली सांगितले, सत्तेन लभ्य. हा कशाने मिळणार आहे शिष्याला? जर मला आत्मस्वरूपाची प्राप्ती किंवा ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल, मला ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर सत्तेन लभ्य. हा सत्याचं आचरण, सत्याचं चिंतन आणि सत्य एकच आहे जे ब्रह्म आहे. आणि तेच कोणतं आहे तर ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. हा बुद्धीचा निर्णय करणं.
आणि म्हणून सत्यम लभ्य, सत्य तत्वाचा स्वीकार करणं, तपसा, त्यासाठी तप करणं, तर तपसा एषः आत्मा, पुढे त्यांनी म्हटले तप करणं, आणि एषः आत्मा सम्यक ज्ञानेनं, अभेद दृष्टीचं जर ज्ञान जेव्हा आपण जाणून घेऊ, त्याच वेळेला ह्या आत्म्याचे आपल्याला काय होऊ शकते, प्राप्ती होऊ शकते. त्याचबरोबर ब्रह्मचर्येनं, आणि जर ब्रह्मचर्याचं पालन, ब्रह्मचर्य म्हणजे आपण म्हणतो ब्रह्मचर्य म्हणजे जे काय ब्रह्मचारी लोक असतात तसं ब्रह्मचर्य नाही. ब्रह्मतत्वासाठी, परमात्मे तत्वासाठी आचार, अगदी प्रत्येक कृती ही त्या तत्वाच्या साठीच असली पाहिजे. आणि ईश्वराला समर्पित असणं हे ब्रह्मासाठी केलेलं आचरण आहे. आणि इथे नित्यम लभ्य, असं जर केलं तर काय आहे, तर मी नित्य शिष्य राहू शकतो. आणि जर मी नित्य शिष्य राहू शकतो तर मला शिष्य राहिल्याबरोबर ज्ञानाची सोय ईश्वर कृपेने होणारच आहे. तर जबाबदारी काय सांगितले, त्या समासाच्या अगोदरच आपल्याला अतिशय सावध केलंय की आपल्याला काय कमवायचं आहे. आणि या दृष्टिकोनातून आता किंवा ही दृष्टी समोर ठेवायची, हे 3 श्रुतीचे जे काही मंत्र आहेत ते समोर ठेवायचे. आणि आता तो जर समास आपण वाचला तर लक्षात येईल की आता समर्थ जे आपल्याशी बोलतायत ते आपल्याला समजून जाईल. परमपूज्य मंदाते एका ठिकाणी सहज म्हणतात की रामरामांनी गुरु केला म्हणून श्यामरामांनी गुरु करायचा आहे का? नाही. प्रत्येक जीवाला जर खरंच आत्मज्ञान हवं असेल, जर त्याला स्वतःच्या विषयी जिज्ञासा असेल, तरच काय आहे, तरच तुम्ही शिष्य व्हा. आणि आता या ठिकाणी समर्थ शिष्याची लक्षणं सांगतायत बरं का. तुम्हाला मला पहिल्यांदा शिष्य व्हायचं आहे असं सांगितलेलं आहे. मग जर शिष्य व्हायचं असेल तर शिष्याचा या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? आपण ज्यावेळेला सुरुवातीला अनुबंध चतुष्ट बघितलं तेव्हा या लक्षात येईल की अनुबंध चतुष्टामधला जो अधिकारी आहे तो याच समासामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी समर्थ म्हणतायत, जो संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. जो संसार दुःखे दुःखवला, संसारामध्ये ज्याला अत्यंत दुःखाचे तडाखे बसलेले आहेत, 3ही तापांनी जो पोळलेला आहे, म्हणजे शारीरिक ताप त्याला आहे, जगातून होणारे ताप आहेत, आणि दैविक होणारे ताप, निसर्गाने होणारे ताप, ते सुद्धा होणारे ताप आहेत. शास्त्रांनी हे 3 म्हटले. उपनिषदांनी आणखीन एक वेगळा दृष्टिकोन दिलाय. उपनिषद म्हणतात त्रिविध ताप, याचा अर्थ बालपणातले ताप वेगळे आहेत, तरुणपणातले ताप वेगळे आहेत, वृद्धपणातले ताप वेगळे आहेत. उपनिषदातील श्रुतीने असा अर्थ धरलाय बरं का एका ठिकाणी. आता हे जे त्रिविध ताप आहे, तैत्तरीय उपनिषदामध्ये हा विषय कोणी मांडलाय तर दिवाकर अनंत घैसास म्हणजे परमपूज्य आप्पांनी हा विषय मांडलेला आहे. आणि अतिशय शास्त्रशुद्ध मांडलाय की त्रिविध ताप याचा अर्थ 3 जीवाच्या अवस्था, बाल्यावस्था, युवा अवस्था, आणि ज्याला आपण म्हणतो गृहस्थाश्रमातली अवस्था, आणि त्यानंतरची असणारी वृद्धावस्था, जरावस्था, या 3ही ठिकाणचे ताप वेगळे आहेत. आणि हे जे काही ताप आहेत हे सगळे कोण आहेत तर हे परमार्थाचे अधिकारी आहेत. याचा अर्थ जेव्हा आपल्याला खूप ताप येतात समर्था म्हणजे बसतात लौकिकामध्ये, तेव्हा आपण परमार्थाकडे जवळजवळ 90% 99% माणसं परमार्थाकडे अशी येतात. जेव्हा संसारातलं मिथ्यत्व पटतं आणि मग काहीतरी स्वरूपाच्या विषयी जाण येते तेव्हा आपण इकडे येतो. संसारातले फटके मिळून जेव्हा आपण इथे येतो तेव्हा त्याला शास्त्राने एक सुंदर शब्द वापरलाय, तो म्हणजे फटका परमार्थ शब्द आहे बरं का. त्याला फटका परमार्थ म्हणजे संसार फाटला की फटके बसले की जो इथे येतो त्याला फटका परमार्थ म्हणतात. आणि मग काही असे आहेत भौत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, काय गरजच संसारामध्ये बंधनच पडत नाहीत. जे ब्रह्मचारीत राहतात, संन्यासीत राहतात आणि काय करतात तर इथे स्वतःची प्राप्ती करून घेतात, ते वेगळे आहेत. आणि म्हणून त्यांची उंचीही वेगळी आहे. पण तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिकांच्यासाठी जे काही त्रिविध तापे पोळलेले आहेत त्यांच्यासाठी समर्थ आपल्याला बोध करतायत. आणि मग या ठिकाणी समर्थ सांगतात की असं सद्गुरु कृपा जयासी, ज्याला सद्गुरु कृपा झालेली आहे, शिष्याने हे लक्षात ठेवावं की मी सत्शिष्य होण्याचा प्रयत्न करावा. सत्शिष्याची लक्षणं आपण अत्यंत बघितली, काय काय सत्शिष्याची लक्षणं आहेत ती. आणि असं जर सत्शिष्य होण्याचा जर आपण प्रयत्न केला, शास्त्रशुद्ध आपण भक्ती केली, निदान माझा अहंकार घालून ह्या देहाच्या विषयी अनासक्ती आली,
आणि अनासक्ती आल्यानंतर जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा अनासक्त वृत्तीने जेव्हा सेवा केली जाते तेव्हा देहभान म्हणजे याचा अर्थ देहप्रीती कमी होते. देहप्रीती कमी झाली की मग पुढचा जो प्रवास आहे तो हळूहळू होतो ईशकृपेने आणि मग सद्गुरूंची प्राप्ती होते. आणि मग त्यानंतर समर्थ म्हणतात, असो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ्य न चले तयापाशी ज्ञान कळे वैभवासी तृणतुल्य केले. किती सुंदर होते बघा. ज्ञान बळे वैभवासी तृणतुल्य केले. ज्यापाशी सद्गुरु कृपा आहे अशी ज्या शिष्यानी कमावलेली आहे त्याचं सामर्थ्य इतकं विलक्षण आहे की त्याला ते ज्ञान बळे, आता त्याच्यापाशी ज्ञान सगळं आहे कारण सद्गुरूंच्या कृपेनेच ते आलेलं आहे. त्यांच्या सत्संकल्पांनी ते शिष्याला ज्ञान होतं आणि अशा वेळेला त्याला लौकिकातलं जरी वैभव मिळालं तरी ते वैभव तो शिष्य कसा करतो, तो तृण तुल्य याचा अर्थ गवता इतकं कसपटा समान तो त्या वैभवाकडे बघतो. म्हणजे ते वैभव त्याला आपलं वाटतच नाही कारण त्याला निश्चित माहिती माझं नाहीच आहे. जिथे मीच माझा नाहीये तिथे दुसरं कोणाचं माझं काय असणार आहे. इतका त्या शिष्याचा जो भाव आहे तो शिष्य संपूर्ण आत्मभाव ज्या ठिकाणी गेलेला आहे आणि अशा प्रकाराने शिष्याचा अधिकार वाढवताना समर्थ पुढे म्हणतात, सद्गुरु कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उमाळे मायेसहित ब्रह्मांडे सगळे दृष्टीस न ये. आता काही दिसतच नाही त्याला, माया दिसत नाही, काही नाही, काही नाही. अख्खं ब्रह्मांड त्याच्या बाजूला आहे की नाही, पण त्या ब्रह्मांडाचं असलं काय नाही नसलं काय त्याचं लक्षच तिथे नसतं. त्याचं लक्ष जिथे असायचं तिथेच असतं. आता ही शिष्याची जबाबदारी आहे. मी याच जगात राहायचंय, मी एकांत राहायची गरज नाहीये. एकांतामध्ये जर मी ईश्वराचं स्मरण केलं, परमेश्वराचं स्मरण केलं, माझ्या सद्गुरूंचं स्मरण केलं, अशा स्मरणाचा परिणाम म्हणून जरी मी लोकांमध्ये गेलो तरी माझं शरीर लोकांमध्ये असेल पण अंतःकरणाने मात्र मी जिथे असायचा तिथेच असेल. आणि म्हणून एकांतात जिथे राहता येतं तिथंच लोकांतातही राहता येतं. आणि जिथे लोकांतामध्ये सुद्धा एकांत आहे तिथे ब्रह्म बाजूची माया असली काय आणि नसली काय समानच आहे. हा अधिकार शिष्याने कमावून घ्यायचा आहे. समर्थ किती ओवीमध्ये सांगतात, 48व्या ओवीमध्ये आपल्याला सांगतात. एक 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 किती बारीक बारीक समर्थ आपल्याला गोष्टी सांगतात. आणि हे सगळं करताना एका ठिकाणी ते म्हणतात, घडी एका रडे आणि पडे. शिष्यांनी रडलेलं पडलेलं आवडत नाही. सवयच असते शिष्य म्हटलं की रडायचं, कुरकुर करायचं. आत्ताच अक्कास्वामींचं चरित्र वाचत होते, एक सुंदर प्रसंग त्याच्यामध्ये दिले. ज्या क्षणी वेणास्वामींनी आपला देह सोडला त्यावेळेला अक्कास्वामींच्या डोळ्यात पाणी आलं. समर्थांना नाही आवडले. समर्थ म्हणतात, माझ्या सहवासात राहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आलं? अक्कास्वामी म्हणतात, नाही मला नक्की माहितीये, ती मुक्त झालेली आहे, पण स्वामी सगुणामध्ये मी तिच्याच बरोबर राहिले ना म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेही समर्थांना आवडलेलं नाही. याचा अर्थ जे आनंद स्वरूप झालेले आहेत, जे स्वरूप जाणलेले आहेत ते वास्तवता इतकी सहज स्वीकारतात की शिष्याने क्षणकाल रडलेलं, कुरकुर केलेलं, पिरपिर केलेलं नाही संतांना चालत. मग हे जर समर्थ आपल्याला इथे सांगत असतील तर मला जर उत्तम शिष्य व्हायचं असेल तर माझा रडकेपणा मला काढून टाकला पाहिजे, माझी पिरपिर मला काढून टाकली पाहिजे की नाही. आणि मग गुरूंचे प्रकार म्हणजे शिष्यांचे प्रकार दिलेत, कसे नसावेत हे सगळं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा समर्थांचं एकच आहे, या सगळ्यामध्ये त्यांची एकच काय आहे इच्छा, तर आपण उत्तम शिष्य व्हावं. काकांनी दासबोध चिंतनिकेमध्ये एक सुंदर विचार दिलाय. ते असं म्हणतात की सद्गुरू आणि सत्शिष्य अत्यंत अवघड आहे, पण ज्या ठिकाणी हे घडेल बाकीच्यांना ते कळणारे नाही, पण ज्या ठिकाणी सद्गुरू आणि सत्शिष्य एकत्र येतील त्या ठिकाणी दोन्हीकडे कृतार्थता आहे. आणि ती कृतार्थता कशी आहे तर लक्षात येईल. 3 जोड्या त्या ठिकाणी दिल्यात. एक म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि स्वामीजींचं दिलेलं आहे, नाथांचं आणि जनार्दन स्वामींचं उदाहरण दिलेलं आहे, आणि माऊलींचं आणि निवृत्तीनाथांचं उदाहरण दिले. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे दासबोध चिंतनिकेमध्ये की सगळ्या परमार्थाचा जेव्हा आपण विचार करतो सत्शिष्यांचा, हे सत्शिष्य या इतके उत्तम कसाला उतरलेले आहेत. किंवा कल्याण स्वामींसारखा एखादा शिष्य आहे, गिरधर स्वामींसारखा एखादा शिष्य आहे, इतके कसाला उतरलेले आहेत त्या सगळ्यांच्या की परिणामी काय झालेलं आहे तर शिष्यच अधिक काय झालेले आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत. आणि कोणाच्या पेक्षा सुद्धा सद्गुरूंच्या पेक्षा सुद्धा तेच प्रतिष्ठित झालेत, त्यांचंच नाव झालेलं आहे. ते पाठीमागे गेलेत म्हणजे पडद्याच्या पाठीमागे गुरु आहेत आणि पुढे कोण आहेत तर शिष्य आहेत.
याचा अर्थ आपलं स्वतःचं अस्तित्व, आपला मोठेपणा कमी करून आपल्या शिष्याला मोठेपणा देणं, इतका मोठेपणा कुठे आहे तर तो फक्त सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. आपल्याला फक्त काय करायचं तर अनन्य भावे त्यांना शरण जायचंय आणि त्यासाठी ही सगळी शिष्य लक्षणं आपण आपल्याला लावून घेणं आणि त्यासाठी सेवेची तयारी, ज्ञान मिळवण्याची तयारी, देहाची अनासक्ती करून घेणं आणि अनासक्ती करून हळूहळू आपण आपला अधिकार वाढवणं, यासाठी समर्थ आपल्याला शिष्य लक्षण सांगतात. एवढं सांगते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. केलेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. अप्रतिम, बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. म्हणजे बरेच शब्दांचे अर्थच मला वाटतं, संप्रदाय शब्दाचा अर्थ नव्याने कळला, ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ नव्याने कळला आणि इव्हन शिष्य म्हणजे ज्ञानार्जनाचा किंवा सेवेचा उमेदवार, हा खूप छान अर्थ आहे. म्हणजे माऊली जसं म्हणतात की अगर्वा करावा दास्य सकल, तसं त्याच्याकडे गर्व नसावा, कारण तेथे गर्व कामा नये असं समर्थ म्हणतात. खूपच छान. मला असं वाटतं आज बरंच काही शिकायला मिळालं आपल्या सगळ्यांनाच आजच्या वर्गामधनं. शेवटचा श्लोक घेण्यासाठी मी प्राजक्ताला विनंती करते. मला तरी प्रश्न होता शमिका, विचार काय आहे का? का प्रश्न लिहायला आहे का सांगा? कोणाला? हा, प्रश्न असेल. कोणीतरी मगाशी हात वर कोणीतरी केला, दोनदा हात वरती केला बोलताना. पण आता नाही दिसत आहे. परत आता नाही दिसत ओके. आहे. असतील तर आपण ग्रुपमध्ये असतील तर घेऊ लिहायला सांगा मग त्यांना. हो चालेल, ग्रुपमध्ये घेऊ शकू. शेवटचा ओके. श्लोक घ्यायला सांगते मी प्राजक्ताला. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी, शांती पदी वैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.